जे एका 2 फिल्ममध्ये मिळालं हवं होतं ते एकाच फिल्ममध्ये मिळालंय. 2 हिरोसोबत 2 रोमॅन्टिक सॉन्ग्स. अजून काय पाहिजे? हा ना. हो. अरे डांबिस बंड्या हा पोरींला छेडछाड करतोय. त्याचबरोबर म्हणजे ज्या अंगात एवढा दम नाही पण डायरेक्ट जाणार आणि भिडणार आणि भिडून जर त्याला वाटलं की आता आपण मार खातोय तर परत माघार येणार, ह्याला मोहरा लावणार असा बंड. सो ॲक्शन करणं चॅलेंजिंग आहे, त्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग आहे की रोमांस करणं. बरं मी पण बघितलं नाही कोण पोर आहेत काय आहेत आणि गेलो मागणं खांद्याची एक झाला टुकड्यात हाणलं. ती उठलं आणि उठलं की ती जरा असं आविर्भावात होतं ना, आता भांडण करायचं. शूटिंग चालू आहे म्हणलं जायत ना. आता मला पळा येत नाही, मग मी त्या अख्ख्या कॉलेजमध्ये पळून पळून थकलो. मग कॅमेरा चालू आहे, मग माझ्या मोकराची पोरगा होता, त्याला म्हणलं मी थकलोय जरा थांब आणि मागे गेलो त्या पाटकुळे बसलो आणि म्हणलं आता पळ. हिरोईनचं तर स्वप्न काय माझं पूर्ण होईल असं वाटत नाही, कारण 8 वर्षात काय तसं ते पूर्ण झालेलं नाही. आपल्या बॉडीत रक्तापेक्षा दारू जास्त आहे आणि या दारूत इमानदारी. नमस्कार, मी ऐश्वर्या. प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक आत्ता खूप अशी झक्कास टीम माझ्यासोबत आहे. रघु 350 या आगामी सिनेमाची टीम आता माझ्यासोबत आहे आणि जितका छान त्यांचे म्युझिक, त्यांचे सगळे सॉंग्स आहेत, त्यांचा टीजर आहे, तितकीच छान ही टीम आत्ता इथे माझ्यासोबत प्रेझेंट आहे. सो सगळ्यांचं प्लॅनेट मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि आता मी सगळ्यात आधी दिग्दर्शकांकडे येईन. आशिष आज इथे आहेत, तर त्यांच्या दृष्टीने रघु 350 काय आहे? म्हणजे आम्ही तो पाहिला आहे. अशी खूप छान लव्ह स्टोरी दिसते, थोडीशी फायटिंग पण दिसते, मग एक लव्ह ट्रायंगल पण दिसतोय. पण आता तुमच्या दृष्टीने आम्हाला ऐकायचं आहे की रघु 350 काय आहे? नक्कीच ऐश्वर्या, कसं आहे, आता मला तर वाटतं बऱ्यापैकी तूच सांगितलं काय काय तर कळलंय सिनेमा काय आहे. तर प्रेक्षकांसाठी सांगतो मी, रघु 350 मैत्रीची गोष्ट आहे, रघु 350 प्रेमाची गोष्ट आहे, रघु 350 राजकारणाची गोष्ट आहे. मैत्रीतलं राजकारण, राजकारणातली मैत्री, आणि त्यातल्या त्यात आजच्या बुलेट लव्हरसाठी आवडणारी बुलेट 350, ती रघु 350ची गोष्ट आहे. एक आमचं रगेल असं कॅरेक्टर, रांगणं कॅरेक्टर, मातीतलं कॅरेक्टर रघु म्हणजे विजय, आणि त्याची 350 याच्यावर आधारित ते सर्व गोष्ट आहे की 350 आल्यानंतर फिल्ममध्ये किती ट्विस्ट आहे. मेन प्लॉट 350 आहे फिल्मचा. सो ती आल्यानंतर त्याच्यात प्रेमाचं सूत्र जुळल्यानंतर कशी ईर्ष्या निर्माण होते, आणि ती साकार झालेली गोष्ट म्हणजे रघु 350. सो अशी आहे ही रघु 350ची स्टोरी, 350 विषयी स्पेशली. आणि आता मी येईन या सिनेमाचे निर्माते त्यांच्याकडे, कारण कलाकारांची जर आपण बोलणार आहोत त्यांच्या कॅरेक्टर्स विषयी, पण इथे गंमत अशी आहे की जे निर्माते आहेत संतोष सर, त्यांनी सुद्धा या सिनेमामध्ये ॲक्टिंग केली आहे आणि तो सीन मी स्वतः पाहिला आहे एका सॉन्गमध्ये, आणि खूप कौतुक आहे त्या सीनचं. आता मला दोन्ही अनुभव ऐकायचे आहेत की निर्माते आणि ॲक्टिंग हे दोन्ही कसं अनुभव होता तुमचा? निर्माता म्हणलं तर ना, निर्मात्याची इच्छा एकच असते, फिल्म तयार होऊन ती रिलीज झाली पाहिजे लवकर. हां, आणि ॲक्टिंगचं झालं तर मग हा माझा पहिलाच अनुभव होता ऑन कॅमेरा, तर थोडं जड पण असतंच नवीन. पुढे बघू, आता अजून करू शकतो पुढं अजून. नक्की मला वाटतं की रघु 350चा जो सेकंड पार्ट येईल त्याच्यामध्ये सर लीड करत असतील. मी अशा ओके. आणि आता मी येईन या सिनेमामध्ये रघु जो आहे, ज्याच्या भोवती अख्खी स्टोरी फिरतीये, ज्याची 350 खूप लोकांना आता आवडणार आहे हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर, आणि त्याचं कॅरेक्टर खूप भावून जाणार आहे. तर त्याच्याकडे इतका छान रोल आलेला आहे तुझ्याकडे, आणि हा संपूर्ण सिनेमाचा एक्सपिरियन्स कसा? बेसिकली मी फिल्मचा स्टोरी रायटर आहे. सो पहिल्या दिवसापासून जी काय प्रोसेस चालू झाली रघुची, त्या पहिल्या दिवसापासून मी या फिल्ममध्ये इन्व्हॉल्व आहे. सो माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या होत्या. कॅरेक्टर काय आहे, डिरेक्टरला काय अपेक्षित आहे माझ्याकडनं, किंवा ओव्हरऑल एकंदरीत कसा सिनेमा चालला आहे, हे सगळं पहिल्या दिवसापासून असल्यामुळे माझ्यासाठी थोडंसं सोपं होतं. रघु बेसिकली रांगडा डॅशिंग कॅरेक्टर आहे, नावातच त्याच्या एक रग आहे. बाईक लवर्स,
की 350. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन झालं होतं की 350 म्हणजे काय पोस्टर आल्यानंतर, पण त्या पोस्टरमध्येच दिसतंय की 350 ती बुलेट दिसते आणि त्या 350 बुलेटचा नंबरसुद्धा 350च आहे. आणि त्याचं महत्त्व तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर कळेलच की बुलेटचं महत्त्व काय आहे सिनेमामध्ये, बुलेट आल्यानंतर काय ट्विस्ट येतो सिनेमामध्ये. मित्रांची गोष्ट आहे. तितकंच नाही, त्या पलीकडे जाऊन जे काय आहेत कॅरेक्टर्स ते तुम्हाला सगळ्यांना रिलेट होणार आहेत. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये नक्कीच म्हणजे हे सगळे कॅरेक्टर्स पाहिले असतील. प्रत्येकाने रघु पाहिला असेल, शंतनू पाहिला असेल, बंड्या पाहिला असेल, चारुता पाहिली असेल, निशा पाहिली असेल. हे सगळे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते तुम्ही तुमच्या कॉलेजच्या लाईफमध्ये नक्कीच आजूबाजूला पाहिलेले असणार आहेत. मी सुद्धा असे रघु पाहिलेले आहेत. कॉलेजवरती प्रेम करणारा मुलगा आणि त्याच कॉलेजमध्ये असा काहीतरी इन्सिडेंट घडतो की त्याच कॉलेजमधनं त्याला रेस्टिकेट केलं जातं. पुढची गोष्ट नाही सांगू शकत, बट तू सगळंच पाहिलेलं आहेस, तुला बऱ्यापैकी माहिती आहे सिनेमा. एकंदरीत खूप मजा आली. 2 शेड्स आहेत कॅरेक्टरच्या, 2 लुक्स आहेत सिनेमामध्ये आणि होल पॅकेज. जसं सिनेमा आहे तसं पॅकेज कॅरेक्टरसुद्धा माझ्या वाट्याला आलं. ॲक्शन आहे, रोमांस आहे, कॉमेडी आहे. ओव्हरऑल एकंदरीत सगळं काही करायला मिळालं या सिनेमामध्ये. ही मजा प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच येणार आहे. आणि आता मी येईन अदिती तुझ्याकडे. एक छान हिरोईनचा रोल तू याच्यामध्ये प्ले करतेस आणि ते सुद्धा विजय आणि चिन्मय दोघांसोबतही तुला तू खूप छान स्क्रीन शेअर करता आलेली आहे. आणि कसा होता हा एक्सपिरियन्स? एक स्वप्न असतं नाही का, की आपलं हिरोसोबत रोमॅन्टिक सॉन्ग असावं, खूप छान असे सीन्स असावेत, स्क्रीन शेअर करावी सगळ्या छान आर्टिस्टसोबत. सो ते सगळे स्वप्न मला एकाच फिल्ममध्ये सगळे मिळालेत. आणि ते पण एक सोडून तर 2-2 हिरोसोबत काम करायला मिळालंय. दोन्ही वापर एक वर्ष नाही करायची. आणि 2 अगदी अगदी हो, सिरियसली म्हणजे तेच मला म्हणायचंय की मला जे एका 2 फिल्ममध्ये मिळालं हवं होतं ते एकाच फिल्ममध्ये मिळालंय. 2 हिरोसोबत 2 रोमॅन्टिक सॉंग्स. अजून काय पाहिजे? हा ना. हो. अरे सिरियसली तानाजी नक्कीच छान अदिती. पण तानाजीनं मगाचपासून माझं लक्ष खूप वेधून घेतोय, कारण प्रत्येकाच्या रिॲक्शनवर ना त्याची काहीतरी वेगळी रिॲक्शन येते. आणि म्हणजे याच्यावरनं मला कळतंय की तू सेटवर काय केलं असणार आहेस. पण आता मला लई गोंधळ घातलाय. आता मला तू लई गोंधळ आणि तुझा एक्सपिरियन्स, तुझी भूमिका सगळं ऐकायचं. ह्या सिनेमात मी बंड्या नावाचं पात्र साकारतोय. आणि बंड्या आगाव आहे, गावाकडलाच हा पोरगा आहे बंड्या. गोष्ट गावाकडं कॉलेजमध्ये घडते आणि इंटरेस्टिंग आहे हा बंड्या. रघुला खूप चांगली साथ देतोय. डांबीस बंड्या हा, पोरींला छेडछाड करतोय. त्याचबरोबर म्हणजे ह्या अंगात एवढा दम नाही, पण डायरेक्ट जाणार आणि भिडणार. आणि भिडून जर त्याला वाटलं की आता आपण मार खातोय तर परत माघार येणार, ह्याला मोहरा लावणार, असा बंड्या. वा वा वा. आणि ही माझ्यासाठी खूप खरं तर चांगली गोष्ट आहे की त्यानं डोक्यात ठेवून कॅरेक्टर लिहिलं, म्हणून मला हा सिनेमा मिळाला. असं हे पात्र आहे. सेटवर बरीच मजा केली, कारण आमच्या डिरेक्टरनी तेवढं आम्हाला स्वातंत्र्य दिलं, प्रोड्युसरनी स्वातंत्र्य दिलं, त्यामुळं बरीच मजा केली. आता सिनेमात तुम्हाला बघायला मिळेलच. काही काही सीन असे आहेत की सरांनी दिलं सोडून, करा तुम्हाला बिनधास्त करा, आणि ते दिसतंय की बाबा त्यातनं ही जरा आगावपणा केलेला आहे जरा सीनमध्ये काय काय. तरी असंही मजेशीर पात्र आहे, वेगळा सिनेमा आहे. आणि जसं आपलं रघुनी सांगितलं किंवा डिरेक्टर सरांनी सांगितलं, सिनेमात बऱ्याच गोष्टी आहेत. रोमांस आहे, फायटिंग आहे, मारामारी आहे, परत त्याचबरोबर गावातलं राजकारण आहे, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. परत मित्रांचं एक ट्रँगल आहे की मित्रांचं ही थोडक्यात एक प्रेमाची स्टोरी आहे की बाबा काय जरी झालं तरी मित्र सोडत नाहीत एकामेकाला. तर असं सगळं आहे, अशी आहे गोष्ट. पण ती मला आवडलं की तुला बघूनच तो रोल लिहिलेला आहे. म्हणजे आता मला कळतंय की तू कसा आहेस ते. काहीच कळलं नाही मला माहिती कसा आहे तो. वा, मस्त. पण आता आम्ही जाणून घेतलं ते रघु 350 बद्दल. पण आता मला जाणून घ्यायचं आहे की हा सिनेमा शूट करत असताना तुम्ही कुठे शूट केलात बरं? ते शूटिंग करत असताना प्रत्येकाचे काही ना काहीतरी किस्से असणार आहेत, गमतीशीर असतील, आठवणीतले असतील. सो ते आता मला जाणून घ्यायचं. किस्से माझ्यापेक्षा जास्त यांना माहिती आहेत, कारण की मी माझ्या कामात होतो आणि गॉसिप आणि किस्से यांच्याकडे सर्व. तर यांच्याचकडून ऐकूयात आपण किस्से. खूप किस्से आहेत. एक किस्सा आठवतो मला. काही किस्से माझे पण आले नाही. एक ॲक्शन सिक्वेन्सचा एक किस्सा आहे की
फिल्ममध्ये बरीचशी तुम्हाला दिसत असेल ट्रेलरमध्ये की ॲक्शन आहे सिनेमामध्ये. सो ॲक्शन करणं चॅलेंजिंग आहे. त्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग आहे की रोमान्स करणं. बट मी ॲक्शनवर येतो की ॲक्शन करत असताना रोमान्स म्हणजे पण एक ॲक्शनच आहे. सो एक ॲक्शनचा एक सिक्वेन्स होता जे की कॉलेजमध्ये आमची एक भांडणं होतात, मारामारी होते आणि राजेश नावाचा एक कॅरेक्टर आहे, त्याच्या गँगला आम्ही मारतोय वगैरे. त्याच्यासोबत एक किस्सा घडतो. त्याच्यानंतर ते 8 दादांनी एक बांबू बनवला होता, प्लास्टिक असतं त्यात आणि वरून असा बांबू बनवला होता. पण तो असं मारला तर लागत नव्हता, पण जोरात मारल्यावर नक्कीच तो लागत होता आणि त्यांना मारायचं होतं मला. आणि जसं त्या मूडमध्ये आलो तसं मी त्यांना मारायला सुरुवात केली. ना डिरेक्टरने कट केलं ना कोणी काय, त्यांचा फक्त रिअल आवाज येत होता. म्हणजे ते ॲक्टिंग करतच होते पण ती रिअलवाली ॲक्टिंग करत होते की कारण मी ते खोटं मारलं की ते मजा नव्हती येत. सो मी रिअलच त्यांना मारत होतो त्या सीनला. इतकं मारलं की सीन झाल्या अर्धा तास मीच झोपून होतो एका जागेवर. मारून मी थकलो होतो. बट त्यांना पण मार खायला मजा आली नसणारच. तुम्ही सांगते पिक्चर मध्ये काम करायचा किडा होता दिसून लागत. सो असे काही किस्से आहेत. अजून बरेच किस्से आहेत. आम्ही एक तो किस्सा तानाजीच सांगेल. ॲक्च्युली त्याचा एक किस्सा आहे. मारण्यावर एक किस्सा आठवला तुला सांगतो. आमचा एक सीन आहे की कॉलेजचं गॅदरिंग आहे आणि मग रघुची गँग येते आणि असं होतं की आम्हाला 1-2 खुर्च्या पाहिल्या असतात. आम्हाला काही सांगितलं नव्हतं की कुठं जाऊन बसायचं काय नाही, फक्त आम्हाला पुढं बसायचं होतं आणि त्या 2-3 खुर्च्यावर पोरं बसली होती. बरं मी पण बघितलं नाही कोण पोरं आहेत काय आहेत आणि गेलो मागणं खांद्याची एक झाला टुकड्यात हाणलं. ती उठलं आणि उठलं की ती जरा असं आविर्भावात होतं ना, आता भांडण करायचं. शूटिंग चालू आहे म्हणलं जायत ना. त्याने खुर्ची सोडली. रिअल मारामारी खूप केलेलं आहे. पण त्याचा मोबदला आम्हाला परत मिळाला. पण पोलिसाचा एक सीन आहे आणि त्या पोलिसाला तुम्ही खरीच काठी दिली, आम्हाला सांगितलंच नाही कुठे काटे. आणि तो आला आणि तो आपला ड्रायव्हरच होता गाडीचा. आणि त्याने जे काय आम्हाला आणलं काळं निळं वस्तू. लय असे मजेशीर किस्से आहेत. आणि दुसरा एक किस्सा मला आठवतोय बघ. किस्सा असा होता की आता रघुची दुसऱ्या टीमची भांडणं होतात. मग रघुच्या टीममध्ये आम्ही, मग भांडणं झाल्यानंतर ती टीम पळून जाते आणि आम्ही त्यांना ताणत हाणतो. म्हणजे रघु सगळ्यात पुढं. आता मला पळा येत नाही, मग मी त्या अख्ख्या कॉलेजमध्ये पळून थकलो. मग कॅमेरा चालू आहे, मग माझ्या मोगऱ्याची पोरगा होता, त्याला म्हणलं मी थकलोय जरा थांब आणि मागे गेलो त्या पाटकुळे बसलो आणि म्हणलं आता पळ. कॅमेरा चालू आहे, अचानक एकामेकाच्या पाटकुळे, म्हणजे मी त्याच्या पाटकुळे बसलोय. ती एक कुठली तरी कथा आहे बघ जुनी, अविक्रम यादा, तसं ती त्या कथेसारखं असं अशा काय गोष्टी. सीन तसाच तो शूट झाला. असं बघायला मिळतं. त्या गमती जमतीत झालेला तो सीन, पण ते फाईटच्या मध्ये कॉमिक क्रिएट झाला त्यात आणि ते बघायला व्यवस्थित वाटतं, म्हणजे मजेदार वाटतं ते. तुमचे किस्से ऐकून मला आत्ता लिटरली डोळ्यातून पाणी येतं. इतके धमाल आहेत, फिल्म कमाल असणार आहे. आणि आता मला वाटतं की तो म्हणाला की रोमॅन्स करणं फार कठीण होतं ॲक्शनपेक्षा. तिथे काही तुम्ही गमती जमती केल्यात का? सिरियस सीनमध्ये काहीतरी धमाल केली आहेत? नाही ते अवघडच असते. अच्छा, तुला विदाऊट कॅमेरा छान वाटतं का? नाही त्याने उत्तर देऊन टाकलेलं आहे. ते कॅमेरा समोर करणं कठीणच असतं. भेटूया आपण नंतर. तानाजी, तुझं असं काही स्वप्न आहे का एखाद्या फिल्मबद्दल? अशी फिल्म मिळावी, अशी हिरोईन असावी? हिरोईनचं तर स्वप्न काय माझं पूर्ण होईल असं वाटत नाही, कारण 8 वर्षात काय तसं ते पूर्ण झालेलं नाही. मध्ये 1-2 फिल्म केल्या, पण ते अगदी लई थोडं होतं त्यात. जास्त काय असं जास्त नव्हतं. अपेक्षा आहेतच, म्हणजे नैसर्गिक जशा माझ्या माणूस म्हणून अपेक्षा आहेत, ॲक्टर म्हणून तशाच अपेक्षा आहेत की बाबा मला पण असं काहीतरी मिळावं. पण मला रोमॅन्टिकपेक्षा आत्ता माझा कल जरा मला सिरियस रोल करायचे आहेत किंवा कसला रोल मी मध्ये म्हणलो बघ, ती वेगळाच असा काहीतरी सायकी रोल असा मला थोडं तसं जरा ट्राय करायचं आहे. कारण आता विलन किंवा सायकी विलन असा, कारण आता मी गेली 8 वर्ष झालं जरा विनोदीच कॅरेक्टर साकारतोय, पात्र साकारतोय. 10-12 सिनेमे झाले, त्यात काय बऱ्यापैकी तसंच मी साकारले. तर माझी अपेक्षा आहे, आता हे बघतायत
नवीन कोण डिरेक्टर असतील, प्रोड्युसर असतील तर तसं बघा माझ्यासाठी काही नवीन. आणि तुम्हालाही सांगणार पुढच्या सिनेमात जरा बघा तसं काहीतरी. इथे शेजारी हिरोईन आहे जी की रेडी याच्यासोबत काम. थँक्यू थँक्यू थँक्यू. इथलं इथे तुझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे बघ, प्लॅनेटची जादू स्वप्न पूर्ण. आणि आता खूप छान गप्पा मारल्यात, मी खूप एन्जॉय केलं. असाच सिनेमा सुद्धा खूप भारी असणार आहे. पण आता जाता जाता एक रघु स्टाईलनी अपील होऊन जाऊ दे प्रेक्षकांसाठी की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊनच पाहावा. आपल्या बॉडीत रक्तापेक्षा दारू जास्त आहे आणि या दारूत इमानदारी. आपल्या पायातली चप्पल जरी झिजली असली ना तरी चप्पल घालणाऱ्या माणसाच्या अंगातली गुरमी अजून बी तशीच आहे. कशी कशी कडक. तर येत्या 6 सप्टेंबरला आमचा सिनेमा येतोय रघु 350. मराठी मातीतला सिनेमा आहे, मराठी माणसांनी खूप मेहनतीने केलेला सिनेमा आहे. थिएटरला जाऊनच हा सिनेमा तुम्ही बघावा ही विनंती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आज तुम्ही इथे आलात, खूप छान वेळ दिलात आणि तुम्हाला रघु 350ला प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.